अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आज दिनांक 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानापैकी एकूण मतदान 29,659 मतदारापैकी 22,565 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, ज्याची टक्केवारी 76.88 इतकी येते. तर यामध्ये 78% पुरुष, 73.56 महिला, 78.63 पुरुष व 1/3 असे एकूण 36 मतदान केंद्राच्या माध्यमातून 22,565 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अंबड तहसीलदार विजय चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगर परिषद मुख्याधिकारी उकिरडे यांनी सदरची माहिती दिली आहे. आज यावेळी त्यांच्यासोबत अंबड पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी आज दिनांक 2 डिसेंबर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 आज 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडलेलं आहे. एकूण मतदार होते 29,659. त्यापैकी 22,565 एवढं मतदान झालेलं आहे. 76.8% एवढं टक्केवारी आहे. या ह्याच्यामध्ये 78% पुरुष आणि 73.56% स्त्रिया आणि 78.63% हे पुरुष या मतदान केलेलं आहे. आपल्या इथं थर्ड जेंडरचं एक मतदान होतं, ते पण मतदान झालेलं आहे. त्याची टक्केवारी 100% आहे. आज एकूण 36 केंद्रावरती या ठिकाणी मतदान झालेलं आहे. मतदान अत्यंत सुरळीत झालेलं आहे. सर्व मतदान केंद्रावरच्या जे काही मशीन्स आहेत त्या मशीन्स आपण या ठिकाणी स्वीकृत केलेलं आहे. लागलीच स्ट्रॉंग रूममध्ये आम्ही ते ठेवलेली आहे. त्यासोबतच या ठिकाणी SRPFचा बंदोबस्त प्राप्त झालेला आहे. त्यासोबतच जालना डिस्ट्रिक्टचा आणि तालुक्याचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. सर्व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी जे येतील त्यांच्या समक्ष सील करण्यात येणार आहे. मशीनमध्ये स्ट्रॉंग रूममध्ये कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नये असे आयोगाचे गाईडलाईन्स असल्यामुळं त्यामध्ये CCTV कॅमेरेजमध्ये ठेवत नाहीत किंवा लाईटचा सुद्धा आपण स्विच आपण म्हणजे पूर्णतः कट करून टाकत आहोत. परंतु CCTV कॅमेरा हा पूर्ण बाहेरचा जो काही एरिया आहे पूर्ण कव्हर करण्यात आलेला आहे. डोअरवरती म्हणजे जे दार आहे त्याच्यावरती कव्हर केलेलं आहे आणि इतर ठिकाणाहून कुठेही त्या ठिकाणी रूममध्ये येण्यासाठी किंवा याच्यासाठी हे नाही आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी सुरक्षा ठेवलेली आहे. जर एखाद्या उमेदवार किंवा प्रतिनिधी यांना 24 तास या ठिकाणी थांबण्याची इच्छा असेल त्यांनासुद्धा आम्ही थांबण्याची व्यवस्था करत आहोत. त्यासोबतच त्यांना व्हिजिट करायचं असेल ते सुद्धा व्हिजिट करू शकतात. परंतु ते व्हिजिट करत असताना आपल्यासोबत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं म्हणजे आमच्यामार्फत जे काही आम्ही त्यांना आय कार्ड दिलेलं आहे ते आय कार्ड मात्र सोबत बाळगणं हे कंपल्सरी आहे. त्यासोबतच बाकी आमची जी काही यंत्रणा आहे तीसुद्धा आम्ही त्या यंत्रणेमार्फत सुद्धा या ठिकाणी आम्ही पेट्रोलिंग आणि सुरक्षाच्या सोबत आमचे सुद्धा लोक कायमस्वरूपी आम्ही ठेवत आहोत. धन्यवाद.